राजीनामा दिला ते पक्षात खुश आहे असं मला वाटत नाही. गिरीश महाजन यांनी वक्तव्य केलंय. पक्ष सोडण्यासंदर्भात जयंत पाटलांची त्यांची काही चर्चा झाली नाही. मात्र काय बदल होतोय कालांतराने बघू आणि अशा चर्चा पण आल्या की जयंत पाटील भाजपच्या वाटेवर आहे. असं आहे ना, आता भाजप सुद्धा जे आहे त्यांच्या नियमाप्रमाणे वर्ष 2 वर्षानंतर जे आहे हे अध्यक्ष वगैरे बदलणं वगैरे अगदी नड्डा साहेबांना सुद्धा बदलण्याच्या बाबतीमध्ये आपण ऐकतोय ठराविक एक वेळ झाला. तसं प्रत्येक पक्षाचं आहे ना, वेगवेगळ्या लोकांना संधी देत असतात. आता जयंत पाटील सुद्धा म्हणतात की मला तर 7 वर्ष झाले तर इतरांना आपण संधी देऊया, म्हणून त्यांनी जी आहे ती जागा खाली केली. असं आहे की ज्या वेळेला एखादा मोठा खर्च आपल्या घरामध्ये वाढतो त्या नेहमीचे जे आपले इतर खर्च जे आहेत ते आपण थोडंसं मागे पुढे करतो. सगळ्यांना पैसे मिळणार. आणि लाडक्या बहिणींचे पैसे सुद्धा लाडक्या भावांच्या घरातही एका अर्थाने गेलेत की नाही. आता आमच्या बहिणी सगळे पैसे घेऊन बाहेर उडून तर नाही टाकत, त्या बिचाऱ्या घरामध्येच वापरणार ना. असं काय करताय तुम्ही? आता असं म्हणताय की या योजनेचा खर्च मागे पुढे झाला, कुठेतरी लाडक्या बहिणी योजनेचा तिजोरीवर भार पडला 100%. ते लपवायचं काय? 44 1-2 हजार कोटी रुपये की 500 कोटी रुपये बाजूला झाल्याने एकाच वेळेस झाले तर ठीक आहे. दरवर्षी सर 44-45 हजार कोटी रुपये जर बाजूला काढायचे असतील आणि या नवीन योजनेसाठी तर इतर खर्चांवरचे आहे ताण येणारच आहे. तुमच्या घरामध्ये सुद्धा जर तुमचं एक विशिष्ट उत्पन्न आहे का 30,000 का 40,000 रुपये आणि 1-2 20,000चा काय दुसरा एक फटका बसला, काय आजारपणाचा आहे, लग्नाचा आहे, शिक्षणाचा आहे, काही असेल तर आपण इतर खर्चाच्या बाबतीत मागे पुढे करतोच. आपण आता असं बोललो की पब्लिक मधून डिमांड होती संतोष देशमुख प्रकरणाचा निकाल जो काही खटला आहे ते त्याच्यामध्ये आहे तर याच्यावरती परिणाम होईल. कोण संतोष देशमुख? जे बीडमध्ये जे हत्या घडली, बीड हत्याकांड, बीडचे काय झालं त्याचं? तर त्याचे वकील म्हणून त्यांची नियुक्ती केलेली होती, त्याचा काही परिणाम होईल का जर कधी ते खासदार? अनेक लोक जे आहेत खासदार होतात पण त्यांच्या वकील चालूच असतात ना, त्यांचे उद्योग धंदे चालूच असतात. अनेक सिने स्टार तिकडे गेलेले आहेत, सिनेमामध्ये काम करतच असतात. राम जेठमलानीसारखे मोठे मोठे वकील तिथे जातात, बाहेर जे आहेत ते वकिली करतच होते. निवडणुकांच्या आधी राज्यसभेवर जाण्यास इच्छुक होता किंवा आपल्याला पूर्ण झालं, मात्र आपल्यासारख्या सिनियर नेत्याला दिलं नाही गेलं. आता शिळ्याकडेला ऊत आणण्यासाठी काय कारण आहे का तुम्हाला? हा, तर तुमची इच्छा आहे. मी बघतो लोक म्हणाले जर येवल्याचे तो जावा तर जाऊ.